मित्रांनो, 23 मे गुरुवारच्या दिवशी वैशाख पौर्णिमा आहे, जिला बुद्ध पौर्णिमा सुद्धा मानले जाते. या दिवशी तुम्ही इथे ठेवा एक मूठ तांदूळ. पैसा, सुख, आरोग्य सगळं काही भरभरून तुम्हाला मिळेल. मित्रांनो, पौर्णिमेचा हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. स्वामींच्या सेवेत, स्वामींच्या केंद्रात असं सांगितलं जातं की दर पौर्णिमेला घरातल्या घरात आपण सत्यनारायणाची कथा वाचली पाहिजे, सत्यनारायणाची पूजा केली गेली पाहिजे. कारण हा दिवस विष्णुदेवाचा आणि लक्ष्मी मातेचा दिवस असतो. आणि ज्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा अर्थातच विष्णूची पूजा केली जाते, तिथे लक्ष्मी नक्की येते. हा दिवस अर्थातच लक्ष्मीचा, सुख समृद्धीचा दिवस मानला जातो. आणि ही वैशाख पौर्णिमा खूप मोठी पौर्णिमा मानली जाते. म्हणून या दिवशी तुम्हाला एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे. हा उपाय कोणताही पुरुष किंवा कोणतीही महिला करू शकते. घरातल्या कर्त्या महिलेने किंवा कर्त्या पुरुषाने केलं तरी चालते. जो मनुष्य, जी व्यक्ती हा उपाय करणार आहे, त्याच व्यक्तीने एक मूठभर तांदूळ आपल्या घरातले घ्यायचे आहे. जे तांदूळ आपण वापरतो, जे तांदूळ आपण जेवणात, स्वयंपाकात वापरतो, ते घरातले तांदूळ एक मूठ घ्यायचे. हे एक मूठ तांदूळ घेऊन सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. देवघरात बसायचं, दिवा अगरबत्ती लावायचा, एक पाट मांडून किंवा चौरंग मांडून किंवा देवघरातच समोर जागा असेल तर तिथे ते एक मूठ तांदूळ ठेवायचे आहे. आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे. आणि हळदी, कुंकू, अक्षत वाहून, फुलं वाहून लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे. स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला श्रीसूक्त एक वेळेस त्या लक्ष्मी मातेच्या समोर वाचायचं आहे. दूध साखरेचा नैवेद्य किंवा खिरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. एखादी मंत्रजप येत असेल लक्ष्मीचा, तर तो मंत्रजपाची एक माळ जप करायचा आहे. अशा रीतीने पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ ठेवून तुम्हाला लक्ष्मीचे पूजन करायचे आहे. दिवसभर, रात्रभर ते तांदूळ आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तशीच जशी आपण पूजली आहे तशीच राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला ती मूर्ती लक्ष्मी मातेच्या जागी ठेवावी. ते तांदूळ सगळे उचलून घ्यायचे आणि एखाद्या कागदात बांधायचे आणि आपल्या तिजोरीत, गल्ल्यात, दुकान असेल दुकानात, ऑफिस असेल ऑफिसमध्ये किंवा कपाटात, तुम्ही जिथे किमती वस्तू, दागदागिने, पैसे, कागदपत्र ठेवतात तिथे ते सांभाळून ठेवायचे आहे. लक्ष्मीचा आशीर्वाद, लक्ष्मीची कृपा म्हणून नक्की घरात भरभराट येते. पैसा, सुख, आरोग्य कसलीच कमी राहत नाही. सगळं काही भरभरून मिळतं. म्हणून हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करावा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.